आता पाहूया कसा रंगला लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला आधीच ठरलेला, सांगलीतील मवियाच्या नेत्यांमध्ये वाद होणार नाही याची काळजी घेऊ, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। आयजी नसावी महाविकास आघाडी आणि सांगलीमधला प्रत्येक नेता, सहकारी, पदाधिकारी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आम्ही अशा काही बातम्या जरी आल्या असतील तर त्याच्यात जातीने लक्ष आम्ही घालून मार्ग काढू। राज्यातील 97,000पेक्षा जास्त बूथवर भाजपची टिफिन बैठक, नागपुरातील महादुला इथल्या टिफिन बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। अहमदनगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील धमकी प्रकरणात एक जण ताब्यात, पारनेरच्या कळसगावातील एक ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल, विखेंना शिवीगाळ करत दिली होती गोळ्या घालण्याची धमकी। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच, जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, जात प्रमाणपत्र बोगस असल्यानं रामटेकमधील उमेदवारीवरही गंडांतर, तर जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द। चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून घेतली दखल, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती तक्रार, मुनगंटीवारांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक। लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी चंद्रकांत खैरेंकडून यज्ञ, दक्षिणमुखी मारुती मंदिरात यज्ञ यागविधी। अमित शहांची उद्या नांदेडमध्ये सभा, प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ नरसीमध्ये सभेचं आयोजन, महायुतीचे नेते उपस्थित राहतील। मी सातारा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुमच्याशी बोलतोय, भाजपकडून मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल, पत्रकार परिषदेत उदयनराजेंकडून विश्वास व्यक्त। मंत्री उदय सामंत आणि भावना गवळींमध्ये 1 तास चर्चा, गवळी आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद, लवकरच कार्यकर्त्यांसह भेट घेणार, तर भावना गवळींवर अन्याय झाल्याची सावंत यांची कार्यकर्त्यांसमोर कबुली।